मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती सर्व स्थूल आणि सूक्ष्म संघाताचा साक्षी आत्मा आहे आणि तो आत्मा एक आहे, तो नाना नाही. म्हणजे हे जर घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत ह्या सर्व स्थूल सूक्ष्म संघातात घडतात आणि त्याच्यामध्ये ते दुःख निवृत्तीचा प्रयत्न आणि सुखप्राप्तीचा प्रयत्न हा सुद्धा कोणामध्ये चालू असतो? स्थूल सूक्ष्म संघातामध्ये. आणि मी ह्यात त्या संघाताचा साक्षी आहे. म्हणजे याचा अर्थ मी करताही नाही आणि मी भोगताही नाही. मग तर जर आत्मा जर या ठिकाणी नाना मानला, आपलं एक मानला, तर आपल्याला असं वाटतं की आत्मा एक जर मानला तर मी एकाला झालेलं सुखदुःख दुसऱ्याला व्हायला पाहिजे. पण भोगता नाना मानला म्हणजे अंतकरण नाना मानली आणि साक्षी एकच मानला. कारण साक्षीच्या ठिकाणी कर्तृत्वही नाही आणि भोक्तृत्वही नाही. कर्तृत्व भोक्तृत्व आहे अंतकरणाच्या ठिकाणी आणि ती अंतकरण नाना मानली तरी सुखदुःखाची संगती लागते आणि आत्मा एकही मानला तर चालतं. म्हणजे भोगते नाना आहेत आणि आत्मा एकच आहे. कारण भोक्तृत्व कोणाच्या ठिकाणी? स्थूल सूक्ष्म संघाताच्या ठिकाणी. कशावरून? तर ज्या मनुष्याला सुखदुःख होतात, ज्याला सुखदुःख होतं तो ते सुखप्राप्तीसाठी आणि दुःख निवृत्तीसाठी प्रयत्न करतो. ते सुखप्राप्तीसाठी आणि दुःख निवृत्तीसाठी प्रयत्न करणं ज्याला होतं म्हणजे ज्या भोगत्याला होतं, म्हणजे ज्या चिदाभासाला होतं, म्हणजे चिदाभासाला म्हणजे चिदाभासयुक्त अंतकरणाला होतं. ते अंतकरण नाना आहेत आणि ते प्रत्येक शरीरात राहणारं अंतकरण वेगळं आहे. आणि त्या अंतकरणाचं परिमाण किती आहे? अंतकरण केवढं आहे? मध्यम परिमाण. मध्यम परिमाण म्हणजे जेवढं त्याचं शरीर तेवढं त्याचं अंतकरण. असं मानलं तर भोगते झाले नाना, आहे की नाही? आणि अंतकरण झाली नाना आणि आत्मा राहिला एकच. म्हणून आत्मा एक आहे. म्हणजे याचा अर्थ मी कोण आहे या प्रश्नाचं त्याला जी शंका आली होती, मी देह आहे की देहाहून भिन्न आहे, तर देहाहून तो भिन्न आहे. कारण कधी कधी देह माझा असं म्हणतो, त्याचा अर्थ तो देहाहून भिन्न आहे. देहाहून भिन्न असणारा तो करता भोगता आहे का अकर्ता अभोक्ता आहे? अकर्ता अभोक्ता आहे. अकर्ता अभोक्ता असणारा तो नाना आहे का एक आहे? एक आहे. मग नाना कोण आहेत? भोगते. आणि करते? करता एकच आहे. करता एकच आहे का करताही नानाच आहे भोगताही नाना आहे? जो ज्या कर्माचा करता असेल तो त्या कर्मफलाचा भोगता होतो. असे भोगते एक आहेत का नाना आहेत? नाना आहेत. महाराज आलं ना लक्षात? साक्षी एक आहे का नाना आहेत? साक्षी म्हणजे कोण? आत्मा, आहे की नाही? तो नाना मानण्याची गरज आहे का? नाही. असं झालं म्हणजे साक्षी एक आहे असं सांगितलं. हे सांगितलं म्हणजे याचा अर्थ मी कोण आहे या प्रश्नाचं पहिलं उत्तर दिलं की तू आहे सच्चिद आनंद रूप. असं दुःख जडरूप तू नाहीस. असं जड दुःख रूप आहे देह आणि त्या देहाहून तू काय आहे? भिन्न. कारण कोणताही जो द्रष्टा असतो दृश्याहून तो नेहमी भिन्न असतो. शरीराचं ज्ञान तुम्हाला आहे की नाही? म्हणजे तुम्ही झाले द्रष्टा आणि शरीर झालं दृष्ट्य. स्थूल शरीराचे दृष्टी तुम्ही आहेत का सूक्ष्म शरीराचे दृष्टी तुम्ही आहेत? ऐका, तुम्ही काय सर्वांचे द्रष्टेच आहे. नाही द्रष्टू द्रष्टे विपरिलोपो विद्यते. जो द्रष्टा असतो त्या द्रष्ट्याचा कधीच नाश होत नाही आणि दृश्य कधी स्थिर राहत नाही. तुझं विन काही स्थिर आहे ऐसे नाही. कळो आले खटे आळसे ना काय? काय? कळो आले खट्याळसे शिवो नये लिंपो दोषे. आपण त्याला स्पर्शच करायचा नाही, त्याच्या दोषाने लिप्त होण्याचं कारण नाही. कारण दृश्य जे आहे आतापर्यंत आपण चिंतन केलं, जागृतीतलं दृश्य आहे का स्वप्नातलं दृश्य आहे का दोन्ही दृश्यच आहे?
आणि दोन्ही दृश्यामध्ये यत्किंचितही विलक्षणता नाही, तेव्हा जागृतीतल्या व्यावहारिक दृश्याचा आपण द्रष्टा आहोत का स्वप्नातील प्रातिभाषिक दृश्याचा आपण द्रष्टा आहोत? दोन्हींचाही द्रष्टा आहोत. का का हे म्हणणं आपलं कमीपणाचं आहे? जागृतीतील व्यावहारिक दृश्य आणि स्वप्नातील प्रातिभाषिक दृश्य, का दोन्हीतलंही प्रातिभाषिकच आहे? दोन्हीतही प्रातिभाषिक आहे. आणि द्रष्टा दृश्याच्या दोषाने कधी लिप्त होईल का? नाही, कधीही लिप्त होणार नाही. का लिप्त होणार नाही? तो असंग आहे. असंग का राहतो? एवढा प्रातिभाषिक सत्तेत व्यवहार घडतो आणि हा मात्र असंगच राहतो. असं कसं होईल? हा सत्ता भेद आहे की नाही? हे सगळं आता आपल्या डोळ्यापुढे आलं. आता यानंतर मी कोण आहे या प्रश्नाविषयी काय आपण आता एकाच परिच्छेदात उत्तर झालं उत्तर आहे की नाही? मी कोण आहे याचं उत्तर काय झालं? मी आत्मा आहे, प्रत्येक आत्मा आहे, माझ्या अधिष्ठानावर स्थूल सूक्ष्म संघाताचा भास आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था हा भास आहे. मी द्रष्टा कधी दृश्य होत नाही, दृश्य कधी द्रष्टा होत नाही, आणि दृश्याने द्रष्टा कधी लिंपायमान होत नाही, असं आपण पाहिलं आहे की नाही? पण हा विचार करणारा फक्त वेदांत दर्शनाच्या दृष्टीनं सिद्धांतांनी दिलेलं उत्तर आहे. परंतु इतरही दर्शनकार आहेत, विचारवंत आहेत, आणि ते विचारवंत देखील मी कोण आहे या प्रश्नाचा विचार करतात. तर कोणाची कुठपर्यंत मजल गेली मी कोण आहे याविषयी? तर मी या शब्दाला आत्मा असं म्हणतात. मी या शब्दाला काय आहे? आत्मा. सगळ्यांचं चारवाक जरी असला तरी तो आत्मविचार करतो, फक्त तो म्हणतो काय? देहानाम आत्मा. देहालाच आत्मा असं म्हणतो. ईश्वर पाषाण प्रतिमा या पर्वती प्रमा डोळून येणे, याच्या पुढे त्याची बुद्धी चालत नाही, कुंठित होऊन जाते. तो देहालाच मी हे असं म्हणून बसतो. पण आत्म्याचा विचार तर सुरू झाला की नाही? म्हणून आपल्या ह्या ज्या दर्शनकारांनी कालच थोडंसं काही घटना घडली. एक नास्तिक, कोण दर्शनकार म्हणा किंवा व्यक्ती म्हणा, दर्शनकारही म्हणता येत नाही, कारण नास्तिक, खरं नास्तिक व्हायला खूप मोठं सात्विक धैर्य लागतं याच्यामध्ये. तर तेवढं नास्तिकही म्हणता येत नाही, त्यांना गोळ्या घालून मारलं लोकांनी. पण आपल्या दर्शनकारात पहा, वेदांत दर्शनामध्ये चिंतन करा, नास्तिक दर्शनकार आहे की नाही? चार वाक नास्तिक दर्शनकार आहे की नाही? जैन, बौद्ध नास्तिक आहेत, परंतु त्यांना सुद्धा, आणि द्वैती जे आहेत ते वेदांताच्या विरोधी आहे की नाही? पण सगळ्यांची मतं ठेवली. त्या आता ग्रंथ उपलब्ध नाही, पण शांकर भाष्यामध्ये ब्रह्मसूत्राच्या त्यांनी वारंवार वृत्तिकारांचं खंडन केले. आता हे वृत्तिकार नेमके कोण होते याचं सांगता येत नाही, परंतु त्या वृत्तिकारांचं मत देखील त्यांनी सांगितले. आता त्यांची परंपरा लुप्त झालेली आहे. पण जर कोणाला वृत्तिकारांचं मत पाहायचं झालं तर ते कुठं पाहायचं? ब्रह्मसूत्रामध्ये आहे की नाही? नास्तिकांचं खंडन, नैयायिकांचं खंडन. उलट आपल्या वेदांत दर्शनाने ती सगळी दर्शनं जी आहेत ना, त्या दर्शनाच्या परंपरा अव्याहत चालाव्या असं ठेवून दिल्या आहे की नाही? त्यांना गोळ्या घातल्या नाही. चार वाक्य म्हणून विचाराने जी लढाई असते ती जर जिंकली तर ती काय होते? स्थायी स्वरूपाचा विजय राहतो आहे की नाही? आणि हा तात्कालिक स्वरूपाचा कोणाचं खंडन मंडन केलं किंवा कोणाचा घात केला, अपमान केला, तर यांनी काही जो विजय प्रस्थापित झालेला तो स्थिर स्वरूपाचा राहत नाही. म्हणून आता हा विचारसागर ग्रंथ आहे, याला काही घेणं देणं आहे का त्या सांख्यांचं, पूर्वमीमांसकाचं? काही नाही. त्याने आपल्या स्वतःच्या महिमेमध्येच राहावं की नाही? राहतच असतो. पण जगत कल्याणासाठी जेव्हा विरोधी पक्ष समोर येतात तर त्यांचंही खंडन करतो आणि त्यांना आपला सिद्धांत जो आहे तो व्यवस्थित रीतीनं त्याची मांडणी करून प्रक्रियेच्या द्वारा त्यांना समजावून सांगतो. आणि हीच परंपरा आहे. आणि अशी परंपरा जी आहे, विचाराची परंपरा जी आहे, तर ती अव्याहत प्रवाहित होत राहते. दुसऱ्या परंपरा चालत नाहीत. तर त्याच्यासाठी आपण कितीतरी थोर विचारवंत आहे की नाही? वेदांतातले जे कोणी असतील ते त्या चार वाकाचा विचार करतात की नाही? उपनिषदामध्ये विचार आला आहे की नाही? याच्यामध्ये उपनिषदामध्ये विचार आला, बाकीच्या तर आहेच आहे. म्हणजे मूळ ग्रंथात सुद्धा यांना मानलेले आहे. तेव्हा या ठिकाणी आता विचार काय करतात? इतर जे दर्शनकार आहे त्यांनी मी पदाचा काय विचार केला? मी नाम आत्मा. त्या आत्म्याचं काय स्वरूप आहे याविषयी सांख्यमतांनी काय सांगितलं? आत्मस्वरूपाविषयी सांख्यमत ते आता सांगतात. उत्तर होऊन गेलं सिद्धांताचं, परंतु एवढ्याने भागत नाही. अनेक लोक तुम्हाला पुढं अडवायला येतात. तुम्ही सांगून मोकळे झाले आत्मा एकच आहे, परंतु आत्मा एक आहे का? तो नाना आहे? तो कर्ता आहे का भोगता आहे? का कर्ता भोगता दोन्ही आहे? का केवळ भोगताच आहे?
अशा प्रकारचं सुखदुःख ही आत्म्यालाच होतात की दुसरं कोणाला होतात, आत्म्याचं परिणाम काय म्हणजे इयत्ता काय, आत्मा आहे तरी केवढा, आत्मा उत्पन्न होतो का, आत्म्याचा नाश होतो का, आत्म्याच्या ठिकाणी सुखदुःखादी धर्म आहेत का, आत्मा ज्ञानरूप आहे का तो अज्ञानी आहे, अशा अनेक प्रकारच्या शंका येतात. तर त्या दर्शनकारांनी त्याच्याविषयीचं विवेचन केलेलं आहे. त्यापैकी आत्मस्वरूपाविषयी सांख्यमत आता सांगतात. बघा, सांख्यमतात आत्म्याला पुरुष असे म्हणतात, तो कर्ता भोगता नाही असे मानूनही आत्मा नाना म्हणतात. आता त्यांच्या मतातले इथं काय आहे, विचारसागरात फार थोडक्यात सांगितलं आहे. आपल्याला सांख्यकारिका नावाचा ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ आपण पाहिल्यानंतर त्यांच्या सगळ्या मताचा उलगडा होतो. त्याच्यावर वाचस्पती मिश्रांनी 6 दर्शनांवर भाष्य केलेले आहे. ज्यांनी ब्रह्मसूत्रावर टीका लिहिली, भाष्यावर भाष्य केलं, त्यांनी सर्व पातंजल दर्शनावर पण त्यांनी लिहिलेले आहे, वैशेषिक दर्शनावरही टीका लिहिलेली आहे, पूर्वमीमांसेवरही लिहिलेले आहे. तेव्हा आपल्या विचारसागरामध्ये फक्त त्यांचं जे सिद्धांत आहेत आणि थोडीशी प्रक्रिया त्यांची सांगितलेली आहे. तर तेवढी जर आपल्याला कळली आणि हे त्यांचा सिद्धांत आहे एवढं आपल्याला जर लक्षात आलं, तर आपण किती जरी त्यांच्या ग्रंथाचा सखोल अभ्यास केलं तरी सिद्धांत काय आहे त्यांचा ह्याला धरून आपण त्याचा विचार करत राहतो. तर त्याच्यासाठी विचारसागरातले जे सांख्यमत आहे तेवढं जरी आपल्याला चांगल्या प्रकाराने लक्षात राहिलं तरी आपला पुढं भरपूर उपयोग होतो. म्हणून आता सांख्यांचं मत एकच पंक्ती आहे, पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं त्यांचे सिद्धांत सांगितले. सांख्य काय करतात, तर सांख्य आत्म्याला पुरुष असं म्हणतात. सांख्याचं आत्म्याला नाव काय आहे, पुरुष असं नाव आहे. बरं, सांख्य आत्म्याला कर्ता भोक्ता मानतात का, तर सांख्य आत्म्याला कर्ता भोक्ता नाही असं मानतात. कसं, आत्मा कर्ता भोक्ता नाही असं मानतात. मग जर आता आत्मा कर्ता भोक्ता नसेल तर कर्ते भोक्तेच नाना मानून चालेल की नाही, बरोबर ना. आत्म्याला नाना मानण्याची आवश्यकता नाही असं आपण सांगितलं ना. काय मानण्याची आवश्यकता आहे, कोणताही जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो भोगता. बरं, प्रत्येकाला सुखदुःखरूपी फळं वेगळी, त्यामुळं कर्ते भोगते नाना मानले पाहिजेत. ही गोष्ट स्वीकारल्यानंतर आत्मा नाना मानण्याची काही गरज आहे का. ते काय म्हणतात, सांख्य आत्मा कर्ता भोगता तर नाही, पण असं मानूनही काय म्हणतात, ते आत्मा मात्र एक नाही, तो अनेक किंवा नाना आहे, हे त्यांचं मत आहे. आता त्यांचा असा सिद्धांत आहे की सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या साम्यावस्थेचे नाव प्रधान आहे. हे सगळं आपलं होऊन गेलेलं आहे, पहिल्या तरंगातच आपण विचार झालेला आहे, पण पुन्हा त्याचा एक आवृत्ती म्हणून लक्षात घ्या. सांख्यानी माया, प्रकृती अशी जी नावं म्हणतो आपण, तर त्याला त्यांचं नाव काय आहे, प्रधान असं सांख्याने नाव दिलेले. मायेला किंवा प्रकृतीला त्यांनी प्रधान असं नाव दिले. आणि ते प्रधान 3 गुणात्मक आहे, सत्व रज आणि 3, ही 3 गुण. त्याला प्रकृती असं पण ते म्हणतात, प्रकृतेर महान, तर प्रकृती किंवा प्रधान असं नाव सांगतात. आणि ते प्रकृती किती गुणात्मक आहे, 3 गुणात्मक आहे, सत्व रज आणि तम या 3 गुणांनी युक्त आहे. आणि खरं त्याला प्रकृती हे नाव कधी येतं, तर त्यांनी सांगितलं सत्व रज तम या 3 गुणांच्या साम्यावस्थेला प्रकृती किंवा प्रधान असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही सत्वाधिक, रजव कम, तम मध्यम असं नाही. प्रकृती म्हटलं का 3 गुणांची साम्यावस्था, आणि ती व्यक्त आहे का अव्यक्त आहे, प्रकृती कशी आहे, अव्यक्त. 3 गुणांचं कार्यरूपाने तो अजून व्यक्त झालेलं नाही. म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वीची जी प्रकृतीची अवस्था आहे, कारण सृष्टी उत्पन्न झाली म्हणजे त्या प्रकृतीपासून काय झाला, परिणाम. सांख्यांचा कोणता वाद आहे, सांख्यादी पक्षे परिणामवादो. सांख्यांचा कोणता वाद आहे, परिणामवाद आहे. आणि वेदांताचा कोणता वाद आहे, वेदांत पक्षस्तु विवर्तवाद. हा वेदांत पक्षाचा विवर्तवाद आहे. आणि सांख्य आपलं नैयायिक आणि वैशेषिक यांचा कोणता वाद आहे, आरंभवाद आहे. यांचा कोणता वाद आहे, आरंभवाद आहे. अनेक प्रकारची कारणं एकत्र होऊन एक कार्य निर्माण होतं. अनेक तंतूपासून एक पट होतं की नाही, त्याला म्हणतात आरंभवाद, बरोबर ना. तर आरंभवाद हा कणभक्ष पक्ष. हा कणभक्ष म्हणजे कणभक्ष म्हणजे कणम आत्येति कणादा. एक कण खाऊन ज्याने हे ज्ञान मिळवलं तो आहे कणाद, तो वैशेषिक दर्शनाचा कर्ता आहे. आणि न्याय दर्शनाचा कर्ता कोण आहे, गौतम, आहे की नाही. म्हणून त्या कणभक्ष पक्षा म्हणजे त्याच्यात वैशेषिक आणि नैयायिक दोन्ही घ्यायचे. त्यांचा कोणता वाद आहे, आरंभवाद. आणि सांख्यांचा कोणता आहे,
परिणामवाद आहे की नाही. तर ते दुसरं एक सांगतात की सत्कार्यवाद असं पण म्हणतात. त्यांचा वाद आहे, त्याला माऊलींनी लिहिलं, सहजे सत्कारवादू तो पद्म करू वरदू आणि धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो असं सांगितलं. तर या ठिकाणी हा जो सांख्य आहे त्या सांख्यामध्ये आत्म्याला कर्ता भोक्ता तर मानत नाही, पुरुष असं म्हणतात. आणि कर्ता भोक्ता न मानता देखील आत्मा काय आहे, नाना आहे असं म्हणतात. आता त्यांच्या दृष्टीनं तत्व आहेत. सांख्यांची 25 तत्व आहे. एक आत्मा तत्व किंवा पुरुष, त्याला प्रकृती आणि पुरुष असं म्हणतात. माऊलीनं जे अमृतानुभवातले ना प्रकृती पुरुष किंवा देवो देवी, म्हणजे हे सांख्यांचे आहे की म्हणजे माऊलीनं लिहिलेलं सांख्यांचं नाही, ते वेदांताचं आहे. पण सांख्य शब्दाचे प्रयोग आहे, त्यांचे पारिभाषिक शब्द जे आहेत तर ते त्या ठिकाणी देवोदेवी या नावाने योजलेले आहेत. तर प्रकृती आणि पुरुष, तर त्याच्यापैकी पुरुष हा असंगो ही अयम पुरुष हा. सांख्य म्हणतात पुरुष कसा आहे बघा, पुरुष नानाय मानतात आणि पुन्हा तो असंख्य मानतात आणि कर्ता भोक्ता नाही असंही मानतात, असं सांख्यांचं मत आहे. आणि हे जे जगताची उत्पत्ती होते त्याविषयी प्रकृती ही जगताच्या किंवा सृष्टीच्या उत्पत्तीला स्वतंत्र कारण आहे, तिला कोणाचं साह्य लागत नाही असं ते म्हणतात. तर त्यांच्या दृष्टीनं प्रकृती ही काय आहे, स्वतंत्र आहे आणि प्रकृतीचाच परिणाम हे जगत आहे. मग प्रकृतीपासून पहिल्यांदा पहिलं तत्व कोणतं होतं तर महत्त्व, त्याच्यापासून अहंकार आपण अनेक वेळेला पाहिलेले. त्या अहंकारामध्ये 3 प्रकार, प्रकृती 3 गुणात्मक आहे ना, मग अहंकारसुद्धा त्रिगुणात्मक आहे. तो 3 गुणात्मक म्हणजे सात्विक अहंकार, राजस अहंकार आणि तामस अहंकार. त्याला भूतादी अहंकार असं म्हणतात तामस अहंकाराला. आणि याला राजस अहंकाराला मला वाटतं वैकृतिक अहंकार असं म्हणतात. तर त्या नाही सात्विक अहंकाराला आता चांगलं लक्षात नाही, हे एवढंच लक्षात, वैकृतिक अहंकार सात्विक अहंकाराला म्हणतात. मग राजस अहंग नाही, नाव नाही, भूतादी हां बरोबर आहे, हां भूतादी म्हणतात. राजस अहंकाराला नाव नाही बहुतेक, हे दोघांनाच आहे, ते दोघांनाच आहे. इथपर्यंत लक्षात आलं ना. अहंकार 3 प्रकारचा आहे आणि जो वैकृतिक किंवा सात्विक अहंकार आहे ना, हा जो राजस अहंकार आहे त्या राजस अहंकारापासून काहीही उत्पन्न होत नाही. फक्त पदार्थांची उत्पत्ती ही सात्विक अहंकारापासून होते आणि तामस किंवा ज्याला भूतादी अहंकार असं म्हणतात. भूतादी म्हणजे सर्व भूतांचा आधी येतो, आद्य कारण आहे कोण, तामस अहंकार, म्हणून त्याला भूतादी अहंकार. आणि या राजस आपला सात्विक अहंकारापासून विकार होतात की नाही पुढं. सात्विक अहंकारापासून त्या ठिकाणी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक मन हे तयार होतं, म्हणून त्याला वैकृतिक अहंकार म्हणतात. त्याच्यामध्ये केवळ जसं सोन्यापासून अलंकार होत नाही, केवळ सोनं शुद्ध असलं तर अलंकार होत नाही, त्याच्यामध्ये काय लागतं, त्याच्यामध्ये हिन डाकलग म्हणतात त्याला. तर हिन असा हिनकस भाग दुसऱ्या धातूचा मिसळला तर त्याच्यापासून अलंकार आपल्याला काय करतात, त्याला आकार देता येतो, अलंकार रूपाने आकार देता येतो. तसंच या सात्विक अहंकारापासून पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक मन हे कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय पण आहे असं सांख्याने मानलेले आहे. तर या ठिकाणी हे सर्व तयार होतात म्हणजे उत्पन्न होतात, पण हे एकटं ते करू शकत नाही. शुद्ध सात्विक त्याला राजस अहंकाराच्या साह्याने, जसं त्याला उदाहरण दिलं आहे त्यांनी, आयुर्वेदचं जे पदार्थ विज्ञान आहे त्याच्यामध्ये एक उदाहरण दिलं आहे की आपल्याला माहिती आहे जर कोणी 7वीच्या नंतर शिकलेले असतील तर ऑक्सिजन उत्पन्न करतात ना प्रयोगशाळेमध्ये. तर त्याच्यामध्ये तो ऑक्सिजन कशापासून उत्पन्न करतात तर पोटॅशियम क्लोराईड ना, पोटॅशियम परमँगनेट, पोटॅशियम परमँगनेट आणि मॅंगनीज डायऑक्साईड अशी 2 द्रव्ये एकत्र करतात, त्याला आच लावतात आणि मग त्या चंबूमध्ये त्याला उष्णता लावली की त्याच्यापासून ऑक्सिजन वायू निर्माण होतो आणि तो एका नलिकेने दुसऱ्या एका चंबूमध्ये गोळा करतात. पण त्याच्यामध्ये मॅंगनीज डायऑक्साईड आणि पोटॅशियम परमँगनेट ही 2 द्रव्ये टाकतात, पण त्याच्यापेक्षा पोटॅशियम परमँगनेटपासूनच ऑक्सिजन उत्पन्न होतो.
ह्या मॅंगनीज डायऑक्साईडचा त्याच्यामध्ये काही उपयोग, त्याच्यापासून काही उत्पन्न होत नाही. पण केवळ पोटॅशियम परमॅंगनेटपासून ऑक्सिजन उत्पन्न होत नाही, हे त्याच्यामध्ये टाकावंच लागतं, म्हणजे याचं साह्य होतं. म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईडचं काय फक्त त्याच्यामध्ये साह्य आहे, आणि उत्पन्न कोणापासून होतो? पोटॅशियम परमॅंगनेटपासून. तसं या ठिकाणी हा राजस अहंकार काही करीत नाही, पण याच्या साह्याने सात्विक अहंकारापासून पंचज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन ही तत्व उत्पन्न होतात. तसंच हा राजस अहंकाराच्या साह्याने ह्या तामस अहंकारापासून किंवा भूतादी अहंकारापासून पहिल्यांदा पंचतन्मात्रा उत्पन्न होतात. आणि त्या पंचतन्मात्रा म्हणजे पंचमहाभूताचं सूक्ष्म स्वरूप आहे. आणि त्या पंचतन्मात्रा जेव्हा स्थूल भावाला प्राप्त होतात त्यांना काय म्हणतात? पंचमहाभूत. आणि मग हे संपूर्ण सृष्टी काय आहे? सर्वम द्रव्यम पांचभौतिकम. सर्व द्रव्य काय आहेत? पंचभूतात्मक आहेत. झाली का नाही सृष्टी सर्व? अशा प्रकाराने त्यांनी सृष्टीची उत्पत्ती सांगितली. ती सांगताना त्यांची एक कारिका आहे. काय? प्रकृतेर महान. प्रकृतेर महान. प्रकृते हे महान म्हणजे प्रकृतीपासून महत्त्व. प्रकृतेर महान ततो अहंकारा. तथा अहंकारा. त्या महत्त्वापासून काय होतं? अहंकार होतं. आणि तस्मात गणाहाच षोडशका. आणि तस्मात म्हणजे त्या अहंकारापासून 16 द्रव्य उत्पन्न होतात. कोणते 16? तर पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि मन 11 झाली की नाही. आणि पुढं काय झालं? पुढं तामस अहंकारापासून काय उत्पन्न झालं? पंच तन्मात्रा. 11 आणि 5 16 झाल्या की नाही. तस्मात गणाहाच षोडशका. हा. आणि पुढं काय सांगितलं? तस्मात गणाहाच षोडशका. षोडशकस्तु विकारो ना नाही. तर प्रकृतेर्मान ततो अहंकारा तस्मात गणश्च षोडशका. तस्मादपि षोडशकात. आणि त्या 16 पासून काय? तस्मादपि षोडशकात पंचेभ्या पंचभूतानी. त्या 16च्यात हे जे पंचतन्मात्रा आहे ना, पंचतन्मात्रापासून काय निर्माण होतात? पंचेभ्या म्हणजे पंचतन्मात्राद्वारा काय होतात? पंचभूतानी, पंचमहाभूत उत्पन्न होतात. आता या सृष्टीत काही पाहिलं तर पंचभूतापासून काय आहे का? म्हणजे ही तत्व झाली. म्हणजे प्रकृती नंतर महत्त्व, नंतर अहंकार, बरोबर, आणि नंतर ही 16 आणि 5 महाभूत. किती तत्व झाली? चतुर्विंशती तत्वानी. किती झाली? चतुर्विंशती म्हणजे 14. 24 आहे की नाही. विंशती म्हणजे 20 आणि चतुर्विंशती म्हणजे 24 तत्व झाली. आणि सांख्य 25 तत्व मानतात. कोणतं 25वं तत्व? हा, पुरुष हे 25वं तत्व आहे की नाही. 7 5 3 मेळा 25. काहींनी तर 36 मानले. 36 तत्वाचा मूळ हरी आहे का? मी चुकीचं बोललो का? 1 3 5 मेळा 25 आणि 7 5 3 दशकांचा मेळा. एक तत्वी कळा दावी हरी. बरोबर ना? तर या ठिकाणी हे लक्षात आलं ना. मग सांख्यांची तत्व किती झाली? 25. त्यापैकी एक तत्व आहे पुरुष, आणि खरीच सांख्याची तत्व 2च आहे. कोणती? प्रकृती आणि पुरुष. आता त्या प्रकृतीचे हे काय आहेत? पोटभेद आहे किंवा अवांतर भेद आहेत. आलं ना लक्षामध्ये? सांख्य मतात आत्म्याला पुरुष असे म्हणतात. तो कर्ता भोगता नाही असे मानू नये. आत्मा नाना मानतात. त्यांचा असा सिद्धांत आहे की सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या साम्यावस्थेचे नाव प्रधान आहे. प्रधान प्रकृती आहे, विकृती नाही. आता पुन्हा ते काय म्हणतात? आता ही प्रकृती आणि विकृती अशी नावं आहेत, आहे की नाही. तर प्रकृती म्हणजे काय? सगळं जे विकृती म्हणजे कार्य. ते कार्य ज्याच्यामध्ये साठवलेलं असतं त्यावेळेला त्याला काय म्हणतात? प्रकृती. हे जे प्रकृतीचे पुढचे आहे की नाही 23 तत्व, ही 23 तत्व प्रलय कालाला कुठं लीन होतात? त्यांचा लय कुठं होतं? प्रकृतीमध्ये होतो, आहे की नाही. मग ती त्याचं मूळ आहे की नाही. आणि ही बाकीची काय आहे? त्याची प्रकृतीची काय आहेत? कार्य आहेत. म्हणजे त्याला विकार असं म्हणतात. मग आता या ठिकाणी प्रकृती जी आहे, तर मूळ प्रकृती जी आहे ती प्रकृतीच आहे. मूळ प्रकृती ही अविकृती. तिला दुसरं नाव काय आहे? अव्याकृत. प्रकृतीचं दुसरं प्रधान, माया, बरोबर ना. प्रकृती, अव्याकृत, आणि अजून एक नाव राहिलं. काय राहिलं? गेलं ना पाठीमागं? प्रधान. प्रधान एक ना. प्रधान, प्रकृती, अव्याकृत, माया, अज्ञान, अविद्या. काय? अविद्या. अशी त्याची 5 नावं दिलेली आहेत. गेले ना आपल्याला?
तर त्याच्या ठिकाणी अशा प्रकारची ही 5 नावं दिलेली आहेत. परंतु ती मूळ प्रकृती जी आहे ना, मूळ काय प्रधान प्रकृती आहे, विकृती नाही. प्रधान म्हणजेच प्रकृती, ती काय आहे प्रकृती म्हणजे कायम प्रकृतीच राहते. तिच्यामध्ये ती कधी विकृती होत नाही. मूल प्रकृती ही अविकृती ही असे एक सांख्यकारिक आहे. मूळ प्रकृती जी आहे ती काय आहे अविकृतीच आहे. म्हणजे ती आणि काय महदाद्या प्रकृत विकृत हा सप्त आणि महदाद्या म्हणजे महत्त्व याच्या आधी आहे. मग महत्त्वाच्या पुढे कोण आहे महत्त्व, नंतर अहंकार आणि नंतर पंचतन्मात्रा आहे की नाही. पंचतन्मात्रा ह्या काय आहे प्रकृती विकृत हा सप्ताह. ह्या 7 गोष्टी प्रकृती पण आहेत आणि विकृती पण आहेत. प्रकृती आहेत म्हणजे काय प्रकृतीपासून महत्त्व झालं की नाही, मग प्रकृतीची ती विकृती झाली की नाही. तशी प्रकृती स्वतंत्र आहे. ती कोणाची त्याला कोणी कारण आहे का नाही. मूलभूत कारण कोण आहे प्रकृती. हे कोणाचं चिंतन चाललंय सांख्यमताचं. तर मूल प्रकृती ही अविकृती ही मूळ प्रकृती ही काय अव्याकृत आहे म्हणजे तिच्यात विकार नाही. आणि तिचा पुढचा विकार कोणता होतो म्हणजे ती कोणाचा विकार नाही. अव्याकृत म्हणजे ती कोणाचं कार्य किंवा ती कोणाचा विकार नाही. परंतु महदाद्या महत्त्व पंचतन्मात्रा आणि अहंकार हे 5 विकार आहेत की नाही प्रकृतीचे. आपल्या 7 विकार आहेत की नाही एक कोणाचे. तर पहिला प्रकृतीचा विकार कोण झाला महत्त्व आणि महत्त्वाचा विकार कोण झाला अहंकार. मग यांना विकारी म्हणता येईल की नाही म्हणता येईल. पण यांना प्रकृती म्हणता येईल का नाही येईल म्हणतात. ते म्हणतात प्रकृती विकृत हा सप्त. ते प्रकृती पण आहेत आणि विकृती पण आहेत. कारण महत्त्वाचा अहंकार हे विकृती झालं की नाही बरोबर. पण अहंकारापासून पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आपलं पंचतन्मात्रा उत्पन्न होतात की नाही. मग पंचतन्मात्रा विकृती झाल्या की नाही आणि त्याची प्रकृती कोण आहे अहंकार आहे की नाही. मग ती प्रकृती आणि विकृती आहे की नाही. बरं पंचतन्मात्रा ज्या आहेत त्या कशाच्या तामस अहंकाराच्या विकृती आहेत. पण प्रकृती आहेत का नाही कोणाच्या पंचमहाभूताच्या. पंचमहाभूताचं कार्य पंचमहाभूत हे कोणाचं कार्य आहे पंचतन्मात्राचं कार्य आहे. मग हे 7 प्रकृती विकृत हा सप्त झाले की नाही. आता षोडशकस्तु विकारो. षोडशक म्हणजे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि आपलं मन आणि काय झालं पंचमहाभूत आणि काय महाभूत हे 16 झाले की नाही. हे 16 काय आहेत. एक हे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मन हे कोणाचा विकार आहे सात्विक अहंकाराचा विकार आहे. पण विकार झाले यांच्यापासून पुढे काही निर्माण होतं का नाही. मग हे विकारच राहिले की नाही. म्हणून षोडशकस्तु विकारो. आणि पंचमहाभूत निर्माण झाले त्यांच्यापासून काही निर्माण होतं पंचमहाभूत हा शेवटला विकार आहे की नाही. म्हणून हे विकारच आहे षोडशकस्तु विकारो. आणि न प्रकृती विकृती पुरुष हा. आता हा जो पुरुष आहे ना तो पुरुष कोणाची प्रकृती आहे त्याच्या कारण तो असंग आहे. मग तो कोणाची प्रकृती आहे का त्याच्यापासून काही कार्य निर्माण होतं का बरं. तो कोणाची विकृती आहे का न प्रकृती न विकृती ही पुरुषा. अशा 2 सांख्यकारिक आहे. 64 श्लोक आहे त्याच्यामध्ये. कधी जर वेळ झाला सुट्टीच्या वेळेला असते त्यावेळेला आपण याचं अवलोकन करू शकता. छोटंसं पुस्तक आहे चोखांबा श्रींचं. किंवा आपल्याला कधी प्रसंग आला तर आपण त्याचं धावतं घेऊ पण शकतो. तर हे काय आहे सांख्यांचं कारिक आहे. सांख्यांच्या कारिक आहे. आता बघा प्रकृती प्रधान प्रकृती आहे विकृती नाही. प्रकृती म्हणजे उपादान कारण आणि विकृती म्हणजे कार्य. पुरुष कोणाचं उपादान कारण आहे का नाही. प्रकृती कोणाचं उपादान कारण आहे का आहे. सगळ्यांचं उपादान कारण आहे की नाही. पुढच्यांचं म्हणजे प्रकृती म्हणजे उपादान कारण आणि विकृती म्हणजे कार्य. प्रधानापासून महत्त्व झाले. महत्त्वाचा दुसरं नाव आहे बुद्धितत्व. महत्त्वाचा अर्थ काय आहे बुद्धितत्व हे एक त्याला दुसरं नाव आहे. तर प्रधानापासून महत्त्व झाले म्हणून महत्त्व विकृती आहे. महत्त्व विकार झाला की नाही प्रधानापासून झालं म्हणून. आणि प्रधान महत्त्वाची प्रकृती आहे. प्रधान काय झालं महत्त्वाची प्रकृती. ती प्रकृती अनादी आहे म्हणून विकृती नाही. ते ती प्रकृती कुठून उत्पन्न झाली का नाही ती अनादी आहे. मग जो पदार्थ उत्पन्न झाला नाही तो कोणाचं कार्य असेल का. मग प्रकृती काय आहे अनादी आहे आणि ती प्रकृतीच आहे.
ती सर्वांचं उपादान कारण आहे, पण अनादी असल्यामुळे तिचं मात्र कोणी कारण नाही आणि म्हणून ती विकृती नाही. आणि महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा ही 7 परस्परात मागीलांच्या विकृती आणि पुढीलांच्या प्रकृती आहेत. आता हे महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा हे मागच्यांच्या काय आहे विकृती आणि पुढच्यांच्या काय आहेत प्रकृती. मग प्रकृती विकृतयः सप्त झालं ना, लक्षात आलं ना, वाचू ना. या रीतीने या 7 प्रकृती विकृती आहेत. 7 म्हणजे कोणत्या? महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा ह्या प्रकृती विकृती आहेत. आणि पंचभूते, दशेंद्रिय आणि मन ही 16 विकृतीच आहेत. पंचमहाभूत, 10 इंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन हे सगळ्या काय आहेत विकारच आहेत, प्रकृती नाहीत. ते कोणाच्या प्रकृती आहेत का? नाही. 7 भावात पहिला वडीलच असतो आणि शेवटचा धाकटाच असतो. 7 भाऊ जे आहेत याच्यामध्ये हे पूर्वीचं उदाहरण आहे. याच्यामध्ये आता आहे पण एक संस्कृती जिवंत ठेवलेली आहे हे उदाहरण देण्यासाठी, ती अव्याहत चालू राहणार आहे. 7 भावात वडील पहिला वडीलच असतो आहे की नाही. 7 भावामध्ये पहिला भाऊ वडील तो कायमचा वडीलच आणि सगळ्यात धाकटा तो काय आहे लहानच राहणार. आणि मधील 5 मात्र परस्परात वडील धाकटे असतात. आता मी 2 नंबरचा आहे की नाही, मग मी मोठा का मी लहान विचारलं तर मी म्हणतो मी मोठा आहे आणि मी लहान आहे की नाही. लहानापेक्षा मोठा आणि मोठ्यापेक्षा लहान. तसं या ठिकाणी म्हणजे मागील भावापेक्षा धाकटे व पुढील भावापेक्षा वडील. पुरुष कोणाची प्रकृती किंवा विकृती नाही. पुरुष कोणाची प्रकृतीही नाही आणि कोणाची विकृती सुद्धा नाही. कारण जो कोणाचा हेतू असतो त्यास प्रकृती म्हणतात. प्रकृती म्हणजे काय? जो कोणाचा तरी हेतू किंवा कारण असतो त्याला म्हणतात प्रकृती. आता पुरुष कोणाला कारण आहे का? नाही. प्रकृती कोणाला कारण आहे का? आहे. उत्पन्न झालेली आहे का कोणापासून? नाही. कोणाला उत्पन्न करते का? करते. मग प्रकृती आहेच की नाही ती? कारण उपादान कारणाला काय म्हणतात? प्रकृती. आणि जो कार्य असतो त्यास विकृती म्हणतात. कार्याला म्हणतात विकृती आणि कारणाला म्हणतात प्रकृती. पुरुष कोणाचा हेतू नाही म्हणून प्रकृती नाही आणि कोणाचे कार्य नाही म्हणून विकृती नाही. पुरुष कोणाला कारणही नाही, पुरुष कोणाचं कार्य नाही म्हणून न प्रकृतीर विकृतीर पुरुषाः. आता पुरुष असंग आहे. पुरुष कसा आहे? पुन्हा असंग. असंगो ही न सज्जते. असंग कोणाच्याही ठिकाणी असंगाला कोणाचाही स्पर्श होत नाही. या रीतीने हे कोणाचं तत्वज्ञान चालले? सांख्यांचं. काय कोणत्या प्रश्नाच्या उत्तरात चालले? मी कोण आहे. म्हणजे सांख्याने मी कोण आहे याचा विचार कसा केलाय ते आपल्याला ते सांगून राहिले. आता या रीतीने एक पुरुष त्यांचा अंतर्जमीन अस्मिनाचे पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पण मीमांसा नाम त्याला काय म्हणतात? पूजित विचार. पूज्य अशा प्रकारचा विचार त्यांनी शास्त्राचा केलेला आहे म्हणून त्याला मीमांसा असं म्हणतात. तर हे 2 मीमांसा दर्शनं त्यांची भरपूर माऊलीनं सुद्धा त्यांचं वर्णन केले. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्था आणि बोधमदामृत मुनी आली सेविती असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर हे जे षडदर्शन आहे याच्यामध्ये सांख्य आणि योग ह्या 2 दर्शनांचं युग्म आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की सांख्य दर्शनामध्ये ईश्वराचं काय स्वरूप, आता आपण पाहिलं एवढी तत्व, ईश्वराचं नाव आलं का कुठं? नाही. तर ते म्हणतात ईश्वर असिद्धे. हे ईश्वराची मुळी सिद्धीच होत नाही, ईश्वराची गरजही वाटत नाही. प्रकृती पुरुष विवेकाने जीवाला मोक्ष होतो. त्याच्यामध्ये ईश्वर सेवा किंवा उपासना वगैरे हे वेदाला अभिप्रेत नाही आणि ते अनेक युक्तीनं त्या ईश्वरवादाचं खंडन करतात. कोण? सांख्य. परंतु त्या तरी आस्तिकच आहेत ना. का त्यांचं का बरं नास्तिकामध्ये घातलं नाही? का आस्तिकाचं लक्षणच वेगळं आहे. नास्तिकाचं हे वेदाची निंदा करणारा म्हणजे वेद न मानणारा. आस्तिक म्हणजे काय? वेदाला प्रमाण मानणारा. सांख्यदर्शन असंगो ही अयम पुरुषा ही श्रुती आपल्याला सांगतं की नाही? मग श्रुती प्रमाण मानणाऱ्याला काय म्हणतात? आस्तिक. मग सांख्याला आस्तिक म्हणायचं का नास्तिक म्हणायचं? का ईश्वर मानणाऱ्याला आस्तिक म्हणायचं? नाही. आम्ही काय वेदाने ईश्वर सांगितला असला तर वेदाला मानणारे आहेत, वेदाने नसला सांगितला तर आम्ही त्याला मानत नाही. म्हणजे पण वेदाचाच अर्थाचं चिंतन करतात आणि वेदामध्ये ईश्वरवाद सांगितला नाही असं म्हणतात. तर त्यांना काय म्हणतात? तरीसुद्धा आस्तिक दर्शनकार असंच म्हणतात. तरी तर सांगतात की अशा प्रकाराने काय
त्यांच्या मतात ईश्वराचा अंगीकार नसून प्रकृती स्वतंत्र जगत कारण आहे. ईश्वराचा अंगीकार नाही, प्रकृती ही स्वतंत्र जगताला कारण आहे. म्हणजे थोडक्यात काय, सांख्यदर्शनाने ईश्वर मानलाय पुढं. त्यांनी तस्य वाचक हा प्रणव, हा त्या ईश्वराचा वाचक शब्द प्रणव सांगितलेला आहे. आणि दुसरं काय आहे, त्यांनी सांगितलं की प्रणवाचा काय करावा, जप करावा. परंतु तो प्रणव कोणाचं प्रतीक आहे, तर तो ईश्वराचं प्रतीक आहे. काय आहे, तस्य, पण त्याच्या अगोदर ते आलं. तस्य म्हणजे ईश्वरस्य वाचक हा प्रणव, पण ईश्वर मानलेलं आहे त्यांनी. वा ईश्वर प्रणिधानात वा, तर तुम्ही आपलं योगाचं सांगतो ना मी, योगाचंच, सांख्याचं नाही, योगाचं. आणि तस्य वाचका प्रणवा हे पातंजली योग सूत्रातलं सूत्र आहे. तस्य म्हणजे ईश्वरस्य वाचका. तर ते सांगतात, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, लक्षात घेताना, तर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की मनुष्याने योग करायचा. काय अथा तो योगानुशासनम, आम्ही तुम्हाला योगशास्त्राचा उपदेश करतो. पण योग कशाला म्हणायचं, योगस्तु चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तीचा म्हणजे अंतःकरण वृत्तीचा निरोध करणं. निरोध करणं म्हणजे कोणत्याही आकाराची होऊ न देणं, याला म्हणतात योग असं सांगतात. पुढचं कोणतं सूत्र आहे, तिसरं. तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन ते हे सांगतात, आसनादिकांचं वर्णन करतात, किंवा तुम्ही तत्र स्थिर सुखम आसनम असं सांगतात. मग तुम्हाला ह्याच्या प्रक्रिया कोणती आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही हे केलं पाहिजे, काय, यम नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी हा क्रम सांगितलेला आहे. ही साधनं, परंतु ही साधनं करत असताना प्रत्येकाला सफल होतात असं नाही. म्हणून ती साधनं सफल होण्यासाठी ईश्वर प्रणिधानात वा, जर तुम्ही ईश्वराचं ठिकाणी अंतःकरणाच्या वृत्तीची स्थापना करावी केली असता, त्या ईश्वराचं तुम्हाला साह्य होऊन ह्या योगाचं साधन करू शकता. परंतु त्याने असलेलं ईश्वर प्रणिधानात वा म्हणजे विकल्पाने, गरज वाटली तर. पण त्या ठिकाणी त्यांनी ईश्वर मानला की नाही, मानला. पण मानला तो निश्चयाने मानला का विकल्पाने मानला, विकल्पाने मानला. परंतु मानला ना, म्हणून आपण त्या सांख्याला काय म्हणतात, शेश्वर सांख्य असं पण म्हणतात. आपलं त्या योगाला काय म्हणतात, शेश्वर सांख्य असंही म्हणतात. आणि खरंच शेश्वर सांख्य कोण आहे माहिती आहे का, जे कपिल दर्शन आहे ना भागवतामध्ये आलेलं, त्या ठिकाणी ते सांख्य दर्शनाचे जे प्रणेते कोण, कपिल मुनी, त्यांनी मात्र या ठिकाणी योग सांगितलेला आहे असं सांगतात. तर नाही ना, हे भागवतातलं सांख्य वेगळं आहे आणि हे सांख्य वेगळं आहे. पुन्हा सांख्य कारिकेतलं जे सांख्य आहे ते का त्याला काय म्हणतो, अनिश्वरवादी, म्हणजे ईश्वर निरीश्वरवादी, अनिश्वर म्हणण्यापेक्षा निरीश्वरवादी अशा प्रकारचं ते सांख्य आहे. त्याचं काय त्यांचं नाव बोध आहे. सांख्यकारिकेचे कर्ते कोण आहे, श्रीकृष्ण, काय कृष्ण नाव आहे त्यांचं, ईश्वर कृष्ण, हां त्यांचं नाव काय आहे, ईश्वर कृष्ण. आणि त्यांनी ही सांख्यकारिका केलेली आहे. तर आपलं चिंतन हे चाललेलं आहे की त्यांच्या मतात ईश्वराचा अंगीकार नाही, कोणाच्या, सांख्य मतात. पण मग मोक्ष कशाने होईल, तर विवेकानेच मोक्ष होईल. पण विवेक कोणता करायचा, प्रकृती पुरुष विवेकाने मोक्ष होईल. पाठीमाग आपलं गेलेलं आहे याच्यामध्ये. प्रकृती, महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, 10 इंद्रिय आणि मन, एक मन अशा 25 तत्वे सांख्य मतात मानतात. त्यांच्या मतात ईश्वराचा अंगीकार नसून प्रकृती स्वतंत्र जगत कारण आहे. त्यांच्या मतात आता काय सांगतात, मोक्ष जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी योगदर्शनाप्रमाणे ईश्वर मानलेला नाही, ईश्वराचा अंगीकार केलेला नाही. मग त्यांच्या मतात ही सृष्टी कशी उत्पन्न होते, तर ही संपूर्ण सृष्टी आपण काय म्हणतो, यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये स्थित राहतात, ज्याच्यामध्ये लीन होतात, तो कोण आहे, तो ईश्वर आहे किंवा ते ब्रह्म आहे असं आपण म्हणतो. ते म्हणतात हे मानण्याची गरज नाही. सृष्टीची उत्पत्ती मानायची ना, सृष्टीच्या उत्पत्तीला कारण केवळ कोण आहे, प्रकृती. आणि प्रकृती कशी काय करेल, जड प्रकृती. ते म्हणतात प्रकृती ही स्वतंत्र आहे, ती स्वतः कोणाचंही स्वतंत्र म्हणजे कोणाचंही साह्य न घेता प्रकृती ही सर्व सृष्टी उत्पन्न करते, जगताला कारण आहे, स्वतंत्र जगत कारण आहे. बरं, ह्या भोगमोक्षाची संगती कशी लावायची, ते म्हणतात की ती प्रकृतीत पुरुषाला भोगही देते आणि पुरुषाला मोक्षही देते. तशी पण कारिका आहे का लक्षात. एक
स्वतंत्र रीतीनं, तर शेवटी मला वाटतं पुरुषाला भोग आणि मोक्ष हे सुद्धा कोण देते? प्रकृतीच देते. त्यांच्या ती पुरुषाला भोगमोक्ष देण्याकरता प्रवृत्त होते. पुरुष असंग आहे. पुरुष कसा आहे? असंग. जीवाला भोगमोक्ष कोण देणारी आहे? प्रकृती. आणि तिच्यासाठी कोणाचं साह्य पाहिजे का? नाही. मग भोग कोण देईल? प्रकृती. आणि मोक्षसुद्धा कोण देईल? आणि जगत कोण उत्पन्न करेल? आणि तिला कोणाचं साह्य? काही. तिला कोणाची अपेक्षा नाही. आता ती पुरुषाला भोगमोक्ष देण्याकरताच प्रवृत्त होते. पुरुष असंग आहे. त्यास प्रकृतीच्या विषयरूप परिणामापासून भोग होतो आणि बुद्धीच्या विवेकरूप परिणामापासून मोक्ष होतो. इथं सांगितलं. आता तुम्ही म्हणा भोग आणि मोक्ष कसे देते? आता सगळ्याच्या सगळी सृष्टी प्रकृतीपासूनच उत्पन्न झाली की नाही? मग विषयरूप परिणाम झाला की नाही? हे जे शब्द स्पर्श रूपरसगंध हे जीवाला काय होतात? यांचाच उपभोग होतो ना. परंतु हे सगळे भोग्य पदार्थ काय? प्रकृतीचाच परिणाम आहे की नाही? परंतु त्याच्यापासून माणसाला जो भोगता झालो आपण असा अभिमान निर्माण होतो. तो अहंकार सुद्धा कोणापासून निर्माण झाला आहे? प्रकृतीपासून. आणि उभय इंद्रियात्मक मन सुद्धा सुखदुःखाचं विषयी सुखदुःखाचा भोग घेणारं मन सुद्धा कुठून उत्पन्न झाले? तिथूनच झाले. निश्चय करणारी बुद्धीसुद्धा त्याच्यापासूनच झालेली आहे की नाही? आणि अहंकारसुद्धा त्याच्यापासून. म्हणजे प्रकृती जीवाला जीव काय करतो? फक्त त्याच्या ठिकाणी अभिमान धारण करतो. मला सुख झालं, मला दुःख झालं. पण हे सगळं कोणाचं आहे? प्रकृतीचंच कार्य आहे की नाही? म्हणजे प्रकृतीचा जो परिणाम, बरोबर आहे ना? प्रकृतीचा विषयरूप परिणाम, प्रकृतीचा विषय स्वरूपाने होणारा जो परिणाम त्याला काय म्हणतात? भोग असं म्हणतात. आता मोक्ष होतो. मोक्ष कशापासून होतो? बुद्धीच्या ठिकाणी आपण विचार करतो. प्रकृती पुरुषाच्या विवेक नाम विचार पृथक करणे. आपल्याला पुरुष आणि प्रकृती असंग ही पुरुषा आणि हे सगळं प्रकृतीचं कार्य आहे असा विचार. पण विचार करणारी कोण आहे? प्रकृतीच आहे. कारण का? त्या प्रकृतीचा कोणता परिणाम झाला? बुद्धीच्या ठिकाणी विचार झाला. आणि बुद्धी कोणाचं कार्य आहे? मग प्रकृतीचा विषयरूप परिणाम भोग झाला आणि प्रकृतीच्या विवेकरूप परिणाम काय झाला? परिणामापासून मोक्ष झाला असं त्यांचं मत आहे. आपल्याला गोड वाटतं की नाही इथं? आणि खरं दिसतं की नाही आपल्याला? हे दिसायला लागलं. प्रकृतीच्या विषयरूप परिणामाला भोग म्हणतात. म्हणजे प्रकृतीच्या विषयरूप परिणामापासून भोग होतो आणि प्रकृतीच्याच विवेकरूपी परिणामापासून मोक्ष होतो. भोग मोक्षाची संगती लागली की नाही? सृष्टीच्या उत्पत्तीची संगती लागली की नाही? सुखदुःखाची पण संगती लागली की नाही? बरोबर की नाही? आत्म्याला असंग ठेवलं की नाही श्रुती प्रमाणाप्रमाणे? आणि प्रकृती हे सर्व करताना स्वतंत्र प्रकृतीच करते की नाही? सगळं प्रकृती करते. दुसरं काय मानण्याची गरज आहे का इथं? जीवाचं कर्म वगैरे मानण्याची सुद्धा गरज आहे का? नाही. बघा, ते म्हणतात की पुरुष कशाला मानला? अहो भोगमोक्ष कोणाला देते? पुरुषाला देते ना. बघा, प्रकृती स्वतंत्र रीतीने पुरुषाला भोगमोक्ष देते आणि पुरुष पण असंग आहे. भोग घेतो, मोक्ष आणि पुन्हा कसा काय येतो? हे म्हणणं बरं वाटतंय का आपल्याला? आपण आत्मा करता भोगताही नाही आणि प्रकृती त्याला काय करते? भोग मोक्ष पण देते असं सांगितलं की नाही? बरोबर आहे ना? आणि कोणत्या रीतीने देते? स्वतंत्र रीतीने देते असं त्यांचं मत आहे. मग ते नंतर आता होईल. आता विचार सुरू झाला आहे यांचा ऐकून घ्या. नंतर मग बघू निर्णय काय लागेल ते. मी कोणचा आहे की नाही? बघा, प्रकृतीच्या विषयरूप परिणामापासून भोग होतो आणि बुद्धीच्या विवेकरूप परिणामापासून मोक्ष होतो. पुरुष असंग असल्यामुळे त्याच भोग मोक्ष घडत नाही खरे. पुन्हा मग त्यांनाही माहिती आहे, तुम्ही म्हणालच ना असंगो ही पुरुष आणि त्याला भोग मोक्ष घडतो कसा? तर ते सांगतात पुरुष असंग असल्यामुळे त्याच भोग मोक्ष घडत नाही. हे खरे. म्हणजे पुरुषाला भोग मोक्ष घडत नाही कारण तो असंग आहे. तथापि ज्ञान, सुख, दुःख, रागद्वेषादी बुद्धीचे परिणाम आहेत. त्या बुद्धीस आत्मविवेक नाही म्हणून आत्म्याच्या ठिकाणी आरोपित बंधमोक्ष आहेत, परमार्थ दृष्टीने नाही. आता त्याचं स्पष्टीकरण आपल्याला वेदांताचं चाललंय का सांख्याचं चाललंय हे सुद्धा कळायला मार्ग नाही. पुरुष असंग आहे असं तेही मानतात. श्रुतीप्रमाणाने सांगतात की असंगो ही अयम पुरुषा. पण ते म्हणतात तुम्हाला हे सगळा हिशेब आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. आता म्हणून गेले प्रकृतीचा
विषयरूप परिणामापासून भोग आणि विचाररूप किंवा विवेकरूप परिणामापासून मोक्ष होतं. मग तुम्ही म्हणाल आत्म्याला बंध आणि मोक्ष आलेच की नाही, तर ते म्हणतात आत्मेच्या ठिकाणी तत्वतः बंध किंवा मोक्ष नाहीत. पुरुष कारण का पुरुष असंग असल्यामुळे त्यास भोग मोक्ष घडत नाहीत हे खरे. तथापि ज्ञान सुख दुःख रागद्वेष आदी बुद्धीचे परिणाम आहेत. मग माणसाला जे ज्ञान होतं, सुख होतं, दुःख होतं, हा सगळा बुद्धीचाच परिणाम आहे की नाही? ही तर गोष्ट खरी आहे की नाही? त्या बुद्धीस आत्मविवेक नाही. आता हे सुख दुःख हे सगळे बुद्धीचे धर्म आहेत, आत्म्याचे नाही. पण त्या बुद्धीला विवेक आहे का? बुद्धी काय समजते? हे आत्म्याचे समजते म्हणजे माझे समजते का बुद्धीचे समजते? बुद्धी हां माझे म्हणजे कोणाचे? आत्म्याचे समजते. म्हणजे याचा अर्थ आहेत कोणाचे? बुद्धीचे, आणि घालते कोणावर? आत्मावर. मग याचा अर्थ तिला विवेक झाला आहे का आत्तापर्यंत? तिला पृथक्करण करता आलं आहे का? त्याचं करता आलेलं नाही. म्हणून ती बुद्धी कोणती? अविवेकी बुद्धीला या ठिकाणी हे बंध मोक्ष आत्म्याच्या ठिकाणी होतात असं वाटतं. आणि हा होणारा परिणाम कोणाचा आहे? पुन्हा बुद्धीचाच परिणाम आहे, बंध मोक्ष रूपाने होणारा. तथापि ज्ञान सुख दुःख रागद्वेष हे बुद्धीचे परिणाम आहेत का? दुसरे कशाचे परिणाम आहेत? ते बुद्धीचेच आहेत. त्या बुद्धीचा आत्मविवेक नाही. त्या बुद्धीला अजून आत्म्याचा विवेक करता आला नाही, आत्म्याला पृथक करता आलं नाही. आपण वेगळा आणि आत्मा वेगळा असा अजून त्या अविवेकशील बुद्धीमध्ये विचार झालेला नाही किंवा निश्चय झालेला नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी आरोपित बंध मोक्ष आहेत. मग याच्यावरून आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष आहे का? ज्या बुद्धीला अविवेकी बुद्धीनं हा केलेला आरोप आहे बंध मोक्षाचा, आत्म्यावर केलेला आरोप आहे. म्हणजे याचा अर्थ सांख्यांच्याही दृष्टीनं बंध आणि मोक्ष हे दोन्हीही आरोपितच आहेत, परमार्थ दृष्टीने नाही. परमार्थ दृष्टीने विचार केला तर बंध मोक्ष आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. असा अविवेक सिद्ध आत्म्याच्या ठिकाणी जो भोग त्यामुळेच आत्मा भोगता असे म्हणतात, खरोखर तो भोगता नाही. आता अविवेक सिद्ध म्हणजे अविवेकाने प्राप्त झालेली अशी जी बुद्धी आहे ती आत्म्याच्या ठिकाणी जो भोग तिला काय वाटतं? अविवेकी बुद्धीला आत्म्याच्याच ठिकाणी भोग होतो असं वाटतं की नाही? वास्तविक भोग कोणाच्या ठिकाणी होतो? बुद्धीच्या ठिकाणी. परंतु अविवेकी बुद्धीला काय वाटतं? ती काय आरोप करते? हा आत्म्याच्याच ठिकाणी भोग होत आहे, त्यामुळे आत्मा भोगता असे म्हणतात. तो खरोखर भोगता नाही. त्यामुळे आत्मा भोगता आम्ही कशा अर्थाने म्हणतो? अविवेकी बुद्धी हा भोगाचा आरोप आत्म्यावर करीत आहे, तोपर्यंत आम्ही त्या आत्म्याला काय म्हणतो? भोगता असं अविवेक्यांच्या दृष्टीनं म्हणतो. असं कोण म्हणतात? सांख्य दर्शनकार. ठीक आहे ना? आळसलेलं नाही ना अजून. ज्यांचा अनेक वेळा झाला आहे, 10 वेळा विचारसागर, ते आळसले तरी चालतील. पण नवीन कोण येते? कारण त्यांना झोपेत विचारलं तरी ते सांगणारच आहे की नाही? ते आपलं सहज आपल्या काळ सारावा चिंतने या न्यायाने ते बसतात. त्यामुळे त्यांचं काही नाही ते. पण ज्या इतरांच्या दृष्टीनं जे दुसऱ्या वर्षाचे विशेषतः विद्यार्थी किंवा नवीन ऐकणारे पहिलं आवर्तन आहे, तर त्यांनी बारकाईनं हे लक्षात ठेवायचं. आत्म्याच्या ठिकाणी आरोपित बंध मोक्ष आहेत, परमार्थ दृष्टीने नाहीत. परमार्थ म्हणजे तत्वतः नाही, वास्तव यथार्थ रीतीनं पाहिलं तर भोग आणि मोक्ष आत्म्याच्या ठिकाणी नाहीतच मुळी. असं कोण म्हणतंय? सांख्यसुद्धा सांगतं. असा अविवेक सिद्ध आत्म्याच्या ठिकाणी जो भोग त्यामुळेच आत्मा भोगता असे म्हणतात, खरोखर तो भोगता नाही. भोक्तृत्व बुद्धीच्याच ठिकाणी आहे. हे भोक्तृत्व आहे कोणाच्या ठिकाणी? बुद्धीच्या ठिकाणी आहे. ती आत्म्याहून भिन्न आहे आणि बुद्धी आत्म्याहून काय आहे? भिन्न आहे. अशा ज्ञानाला सांख्य विवेक म्हणतात. सांख्यांचा विवेक आत्म्याहून भिन्न, बुद्धी भिन्न असून ज्ञान सुख दुःख राग द्वेष हे सगळे बुद्धीचेच धर्म आहेत असं जोपर्यंत बुद्धीला विवेक झाला नाही तोपर्यंत त्या अविवेकी बुद्धीच्या दृष्टीनं परमार्थतः आत्म्याच्या ठिकाणी भोगमोक्ष नसताना आत्म्याच्या ठिकाणी भोगाधिकांचा आरोप केला जातो. परंतु जर एखाद्याला विचार केला आणि हा विचारात असं ठरलं की या ठिकाणी आत्मा तत्वता असंग उदासीन किंवा
अकर्ता अभोक्ता आहेत. आणि हे सर्व धर्म बुद्धीनं काय केलं, विचारवंत बुद्धीनं, जिनं प्रकृती पुरुषाचा विवेकवती बुद्धी, त्या बुद्धीनं जर असा निर्णय केला हे सर्व धर्म माझेच आहे, तर आत्म्याच्या असंगत्वाचा निश्चय होऊ शकतो की नाही, होऊ शकतो. यालाच काय म्हणतात, हाच एक प्रकृती पुरुषाचा विवेक. भोक्तृत्व बुद्धीच्याच ठिकाणी आहे, ती आपल्याहून भिन्न आहे. अहो ही मी काय आहे, मी बुद्धीच्या ठिकाणी आहे आणि त्या जाणणारी कोण आहे, बुद्धी, आणि तिच्याहून मी काय आहे, वेगळा आहे. म्हणजे बंधमोक्ष मला आहे का, भोगमोक्ष मला आहे का नाही, का बुद्धीला. पण हे म्हणते कोण, आत्मा म्हणतो की बुद्धी म्हणते, आत्म्याच्या ठिकाणी नाहीत आणि माझ्या ठिकाणी आहेत असं म्हणणारी कोण आहे, बुद्धीच आहे. म्हणून काही लोक म्हणतात जाऊ द्या काही जरी झालं तरी, ते पंचदशीमध्ये लिहिले, मी लौकिक अन्यथा वा कोणतंही जरी कार्य केलं तरी आकर्ता आलेपासणाऱ्या माझं काय बिघडलं, आहे की नाही. काय बिघडलं म्हणजे स्वामी महाराज म्हणायचे सगळंच बिघडलं. हे सगळंच बिघडलं. जर तो आकर्ता अभोक्ता आहेस असं म्हणून जर तू करता भोक्ता रूपाने करतो, आहे की नाही, मग तू त्याच्या ठिकाणी काय केलं, अभिनिवेश धारण केला की नाही. मग जो ज्या कर्माचा करता असतो त्या कर्मफलाचा भोगता होतो. स्वामी महाराज म्हणायचे नाही, पण तो म्हणतो माझा आत्मा असंग आहे, माझं कुठं भेटलं. तुझा आत्मा असंग आहे, पण त्या आत्म्याच्या असंगत्वाविषयी तू निसंग झाला, आहे की नाही, आणि म्हणून तुला सर्वच्या सर्व तुझ्या माथ्यावर बसणार. सांगतात भोक्तृत्व बुद्धीच्याच ठिकाणी आहे, ती आत्म्याहून भिन्न आहे. आणि अशा ज्ञानाला सांख्य विवेक म्हणतात. ह्या ज्ञानाला सांख्याच्या दृष्टीने काय म्हणतात, हे ज्ञान इच्छा राग द्वेष भोक्तृत्व भोग मोक्ष हे सगळे धर्म बुद्धीचे आहेत असं ज्यांनी समजलं त्याला काय म्हणतात, त्या ज्ञानाला विवेक असं म्हणतात. सांख्य त्याला विवेक म्हणतात. आणि त्याच्या अभावास अविवेक म्हणतात. आणि असा अविवेक ज्याच्या ठिकाणी नाही त्याला काय म्हणतात, अविवेक. या रीतीने सांख्य मतात आत्मा असंग आहे आणि सुखदुःखादी बुद्धीचे धर्म आहेत आणि पुरुष किंवा आत्मा नाना आहेत असा सांख्यांचा सिद्धांत आहे. आतापर्यंत हे ठरलं सांख्यमताप्रमाणे आत्मा असंग पण आहे, तो नाना पण आहे, सुखदुःखादी बुद्धीचे धर्म आहेत असं एवढं सांख्य सिद्धांत आपल्याला त्यांची प्रक्रिया किंवा त्यांचा सिद्धांत आपल्याला आत्तापर्यंत कळा, आहे की नाही. आता पुढं त्याचं सांख्यमताचं हे जर मत आलं समोर मी कोण आहे याचं, तर हे मत कसं आहे, खंडित आहे. आणि त्या सांख्यमताचं आता याच्या पुढं खंडन करतात. तर आता एकच सांगा, असं जर म्हटलं वास्तविक आपणही आतापर्यंत चिंतन करतोय वेदांतामध्ये आत्मा आणि अनात्मा यांचं, तर सांख्यमतात आपणही काय म्हणतो, हे सगळे धर्म कोणाचे आहेत, बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नाही. ते काय म्हणतात, बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नाही. मग आता त्यांना मोक्ष व्हायला पाहिजे की नाही, व्हायला पाहिजे. मग मोक्षाची कारणं दोन, साधनं दोन झाली. एक सांख्यांचा विवेक प्रकृती पुरुष आणि एक कशाचा झाला, वेदांताचा विवेक झाला, आहे की नाही. काहीतरी थोडं महाराज कोणीतरी थोडं विवेक करून सांगा. संदीप महाराज काय होईल बरं दोघांनाही मोक्ष म्हटलं तर, किंवा काय यांच्या मतात कमतरता काय येईल. हां बरं, हे एक गोष्ट आहे. अजून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आता जागे झाले ना तुम्ही. हां हां आता तर त्याच्यामध्ये नाही, सांख्याने सांगितलं ना प्रकृती पुरुष विवेकाने मोक्ष होतो. आणि आपण सुद्धा म्हणतो आत्मा आणि आत्मविवेकाने, म्हणजे एक आत्मा त्यांनी पुरुष म्हटले त्याला आपण आत्मा म्हणतो, आहे की नाही. आणि त्यांनी प्रकृती म्हटले त्याला काय म्हणतो आपण, अनात्मा म्हणतो, आहे की नाही. मग बुद्धीमध्ये विचार केला सांख्याने इथपर्यंत ठीक आहे ना. आणि हे सगळे धर्म कोणाचे आहेत, बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नाहीत असा विचार केला त्याने. आणि ह्या विचाराने त्यांनी सांगितलं मोक्ष होतो. आणि आपण काय सांगतो, आत्मानात्म विचाराने मोक्ष होतो, बरोबर आहे ना महाराज. तर त्याच्यापैकी म्हणजे त्यांचा आणि याचा काय भेद आहे असं जर वाटलं. मग काय झालं, मोक्षाची साधनं दोन झाली. सांख्यांचा प्रकृती पुरुष विवेक, बरोबर आहे ना, आणि वेदांताचा प्रकृती पुरुष विवेक, किंवा त्याला तुम्ही आत्मानात्म विवेक नाव द्या. लक्षात आलं का महाराज, तुमच्या लक्षात आलं मी काय बोलतो, तुमच्या आतापर्यंत मी काय बोलतो हे लक्षात आलं ना. ज्ञानाने मोक्ष होतो. कोणत्या ज्ञानाने होतो, आत्मानात्म विवेकाने होतो किंवा प्रकृती पुरुष विवेकाने होतो. वेदांतामध्ये आपण माया आणि ब्रह्म असं चिंतन करून आलो की नाही. ब्रह्म म्हणता याच्या आत्मा आणि प्रकृती, आहे की नाही, आत्मा आणि अनात्मा असं चिंतन करत आलो. आणि त्याने मोक्ष होतो. हे तर जवळजवळ आपल्या 4-5व्या तरंगात झालेलंच आहे. विचाराची दिशा झाली की नाही. आणि इथं तरी काही वेगळी सांगितली, हा नाही थांबा, आता इथं काय वेगळी, हा बरं सांगा काय वेगळी सांगितली. वा हां
त्यामुळे याची प्रकृती जेव्हा मोक्ष देईल तर परत बंधनातही टाकू शकते. ती स्वतंत्र आहे. तिला वाटलं तर ती काय करील आणि तिला वाटलं तर आणि मग जगात कोण कायमचं मुक्त कोण होईल का? कोणी? सगळे कोणाच्या अधीन झाले? प्रकृतीच्या. आम्हाला मोक्ष कसा पाहिजे? निर्विशेष पाहिजे. एकदा झाला की तो अनादी अनंत पाहिजे का आपलं साधी अनंत पाहिजे का साधी शांत मोक्ष पाहिजे? हां, नाही तर आम्ही त्याच्यात पुरुषार्थ काय आहे बरं? त्यासाठी शास्त्राचं काही चिंतन करायची गरज आहे का? नाही. प्रकृतीला वाटलं तेव्हा मोक्ष, तिला वाटलं तेव्हा बद्ध. जीवाचा पुरुषार्थाचा काय उपयोग आहे का? काही नाही. हे तर झाल्याच गोष्टी छानच आहे, पण त्याच्यापेक्षा प्रकृती पुरुषाचा विवेक आणि आपण करीत असलेला आत्मानात्म विवेक आहे की नाही, याच्यात साम्यता दिसते की नाही? पण आता आम्ही असं म्हणतो की ह्या सांख्यांच्या ह्या आता कथन केलेल्या ह्या प्रकृती पुरुष विवेकापासून माणसाला कधीच मोक्ष होणार नाही. हां दोन सत्य झाले. प्रकृतीत सुद्धा काय आहे? सत्य आहे. आणि हे सुद्धा काय आहे? सत्य. हे जरी तुम्हाला ज्ञान झालं तरी दोन पदार्थ आहे. प्रकृती काय करेल? त्या पुरुषाला कायम तिला वाटेल तेव्हा बंधात मोक्षात घालत राहील. कारण काय आहे? आणि जरी तिनं घेतला तर तो जो मोक्ष संपादन केला ह्या विवेकाने दोन्हींना सत्य समजून, बरोबर ना, झालेला जो मोक्ष आहे तो मोक्ष नित्य राहील का अनित्य राहील? कारण का तो काय येत कृतकम दोन सत्य, बरोबर आहे ना, दोन सत्य पदार्थापासून केला. म्हणजे हा जो झालेला मोक्ष आहे ही विचाररूप कृती आहे आणि तिच्यापासून झालेला मोक्ष काय होणार? अनित्य होणार. आणि मग वेदांताचा मोक्ष कसा काय नित्य होणार? त्यानं अधिष्ठानाचं ज्ञान झालंय, त्याच्यावर प्रकृती एक आहे मिथ्या आहे की नाही. आणि मिथ्या प्रकृतीचा आणि आत्म्याचा कधीच संबंध होणं शक्य नाही. हे त्या ज्ञानाचं काय आहे? स्वरूप. म्हणून मिथ्यात्व निश्चय वाचून अधिष्ठानाचं ज्ञान कधी होणार नाही. म्हणून मिथ्यात्व निश्चयाने झालेलं हे ज्ञान आहे की बंधाकालेपी बंधा भावा हा विचार फक्त वेदांतच सांगेल, हे सांख्य दर्शन सांगणार नाही. महाराज तुमच्या थोडं लक्षात आलं का? नसलं आलं तर हां हा नाही. आता हे सांख्य इथं जो तो याचा पूर्वपक्षच आहे. हे पूर्वपक्षच आहे, याचं खंडन नाही पुढं होणार आहे. परंतु याचा आपण जर विचार केला तर आपल्यापुढे चुका बरोबर कळलं का? आता आपल्याला वेदांताचा विचार आणि हा आत्मानात्म विचार याच्यात काहीतरी भेद वाटला का? आपल्याला काहीच वाटला नाही. पण भेद तर मानावा लागेल ना काहीतरी पुढे जाऊन. तो भेद असा आहे का हे प्रकृतीला सत्य समजतं आणि वेदांत काय करतो? त्याला मिथ्या समजतो. आणि मिथ्या एकदा समजलं का मिथ्या पदार्थ मूलभूत अधिष्ठानाला कधीच लाभहानी करत नाही. तुमच्या अविवेकात सुद्धा मी काय होतो? मुक्तच. आणि विवेकाला सुद्धा मी मुक्तच आहे. मुक्तच आहे का फक्त भ्रमाची निवृत्ती झाली? भ्रमाची निवृत्ती. मग जर आमची मुक्ती काय आहे? नित्यमुक्त आहे की नाही. आणि यांची मुक्ती काय? प्रकृती पुरुष विवेकापासून झालेली आहे. आणि झालेली आहे म्हणजे ती काय? तिला काय आहे? आरंभ आहे की नाही. आणि ज्याला आरंभ आहे त्याला विनाशसुद्धा आहे. आमची मुक्ती कशी आहे? अविनाशी नित्य अशा प्रकारच्या विचारापासून झालेली. प्रकृती पुरुष विवेकामध्ये आमचा पुरुष असंग आहे, नित्य आहे, निर्विकार आहे, एक आहे, व्यापक आहे आणि तोच त्रिकालाबाधित सत्य आहे की नाही. तसं तुमचं आहे का? हां नाही. संदीप महाराजांनी सांगितलं तोच मी एवढ्यानी भागणार नाही, ब्रह्मरूपाने तोच मी आहे. असं जर तुम्ही पुढं म्हटले तर हे विचार पुन्हा सांख्यापेक्षा काय आहेत? वेगळे आहेत. त्यामुळे सांख्यमत नाही तर तुम्ही कीर्तनात सांगायला लागेल आत्मस्वरूपाविषयी सांख्यमत असं सांगितलेलं आहे. पण त्याचं पुढच्याच परिच्छेदात खंडन पण झालं आहे ना द्या. आणि सगळ्यांचं खंडन झालं. वेदांताचं सिद्धांताचं पुन्हा काय केलेलं आहे? प्रस्थापित केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असल्या पाहिजे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.